फक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले आशापाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे आमचे तुकोबराय आणि तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल। कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्ताचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली धुळे नगरी आणि धुळ्या नगरीमध्ये विनायक नगर आणि विनायक नगरमध्ये सगळ्यांचे परिचयाचे असणारे आमचे आबासाहेब आर पाटील अष्टविनायक सर्वांचे परिचयाचे असणारे आमचे आबासाहेब आर पाटील। आबासाहेब सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे। पण सांगत असताना आपण सेवानिवृत्त म्हणतो किंवा रिटायर म्हणतो नाही का, रिटायरमेंट। माझ्यापेक्षा आबासाहेबांचा अनुभव मोठा आहे पण तरी मला सांगायला आवडेल जे लोक म्हणतात ना रिटायर झाले सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्त फक्त ड्युटीसाठी झाले, इथून तर जबाबदाऱ्या वाढतात। विठ्ठल विठ्ठल। आबासाहेब ड्युटीला होते तोपर्यंत जर एखाद्या कार्यक्रमाला हाजरी लागली नाही तरी म्हणतील नाही नोकरी असेल ड्युटीमुळे शक्य झालं नसेल, पण आता शक्य आहे का ते? जावंच लागेल आणि जर नाही गेले जर नाही घेता आपण त्या लोक गडबडी सांगते जाऊ द्या हो रिटायरमेंट ना जास्ती वेळ घ्यात पैसा त्याचे काय माणूस की राहील। हा राहतच ना किडा पाडणारा तेवढं बरं आहे कोणी जेल नाही शेत मग मनात अनुभव येत ना। एखादा फोन जर करा ना एखादा फोन जर समजा झोपमान नाही उचलाय ना दुसऱ्यांदा कॉल करत बोला ना दादा साहेब काय भो महाराज मोठला लोक वेळ घ्या तुम्ही ही काय घे रे हा कितला नीच धंदा आहे अहो। पण काय ना महाराज समजून घ्यायचे भाव असले पाहिजे। आबासाहेब तुम्ही रिटायर झाले हा मी सांगायला लागलो म्हणजे मला जाईना जाते कथा बटा वावरे चेंज मी। आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात लोकांच्या नजरेमध्ये, पण माझ्या नजरेत तर मी असा विचार करतो की इथून तुमची खरी सुरुवात आहे, इथून खरी सुरुवात आहे। कसं आहे ना जबाबदाऱ्या माणसाच्या वय वाढत राहते तशा जबाबदाऱ्या वाढत राहतात, कमी होत नाही हे तर आपल्याला सांगायला आहे। पण ज्या व्यक्तीला जगता आलं तो खरंच सेवानिवृत्त होतो, पण जगता आलं पाहिजे आणि आबासाहेब जगतील मला विश्वास आहे। थोडं कुठं तरी संसाराचा त्याग करावा माणसानं, बाकी ना लोक इथला संसार मग येडावी जाय शेत मरण टाइमले बी संसार सोडतात नाही हो। मरण टाइमले बोलू नका बहिणी सो बिनकाम नाही बोलू, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे तरच बोलू। फुकट दमतीस तुम्ही 70 बेटा जो आहे म्हणे जबाना आलत नाही येडीच नाही माग बरोबर काय विठ्ठल विठ्ठल। दांगडो घाला बुवा काय हो काका सुरुवातच होईन ना भाऊ फोनीन पाहिले दांगडो घालते ना हो थोडाफार ते माल कपू दे पावसून म्हणा बोनी होई गे का मग मधमा सैन बी करले मग पहिला मग दांगडो घालते ना। बोलू नका कीर्तनाची मर्यादा आहे, विरत बडबड करायचं नसतंय। हा काय सांगत होतो काही लोक संसारातून अजिबात मोकळे होतच नाही, संसार सोडूच वाटत नाही काही लोकांना, मरण्याच्या वेळेतही संसार सोडत नाही काही लोक। हा फॉर एक्झाम्पल एक म्हातारा मरण्याच्या दारात होतं, यम लागले होते म्हाताऱ्याला, जायचं वेळ होती हो, म्हाताऱ्याला 2 पोरं होते, दोघं पोरांनी डॉक्टर साहेबांना बोलवलं, डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणले तुमचा म्हातारा हो 12 वाजेला डॉक्टर आले म्हणे 4 वाजेपर्यंत म्हातारा मरतोय म्हणे, 4 वाजेपर्यंत तुमना म्हातारांना लेंडर पुसवाय जाईल। हा आता नेमकं 2:30-3 वाजणार, 2:30-3 वाजले मग त्या पोरे वाटतं की राहतात कवय आपला बाप जाईल आणि कवय आपला कार्यक्रमला सुरुवात करूत बा असं, आणि म्हातारा बरोबर 2:30-3 वाजायला असा हात करे पोरेले असं वाटणं आपला बापनी काहीतरी दपाडेले
या दोन्ही पप्पाले आपली इशारा दी राय ना असं सांग राय ना म्हणजे नक्की जाताना बितडा मग काहीतरी दाबेल. मोठा दाखला सांगे म्हणे बावड्या आता ना बितडा मोय रे. दाखला म्हणे नाही रे मोठा भाऊ आता ना बितडा मोय म्हणे. अख्खं बितडं पाठ टाका रुपया सापडणार नाही. मोठा म्हणे तुला सांग राय तू ना आई बितड नाही रे पप्पा आता ना सांग राय ना होती. दोन्ही बितडा पाठ टाकात गडना तरी म्हातारानं चालूच होतं. नेमकं काय समजायचं. डॉक्टर साहेबांना बोलवलं. डॉक्टर साहेब माहिती आमचा बाप वारणार आहे मरणार आहे पण ऐका ना 1 मिनिटासाठी बोलले पाहिजे. ओ पप्पा याच्यासाठी काही पर्याय व्यवस्था आहे का म्हणला. कोणतं विठ्ठल विठ्ठल म्हातारांना असं काही बंद होय नाही. डॉक्टर साहेब असले म्हणे डॉक्टर साहेब फक्त 1 मिनिटासाठी महापप्पा बोलले पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे भाऊ 1 मिनिटांसाठी तुमना बाप बोलीन 1 इंजेक्शन शे. म्हातारा अर्धा मिनिट 1 मिनिट बोलू शकस पण ते इंजेक्शन मागडे म्हणे कितला ना म्हणे 40,000 रुपया नाही. अरे 40 जाऊ द्या म्हातारा असं सांग राय ना कितलं शेण काय शे देवाय जातील म्हणे 40,000 रुपये दिनी म्हाताराला इंजेक्शन दिनं. म्हातारा बोल का होय ना पोरेश विचारा म्हणे पप्पा कुठे शे म्हणे. तसं नाही रे भाऊ म्हणे ती बाजूनी वहीन जी म्हणा पाहिजे पीठ गायनी लय जायला तिथली मागेली जात म्हणे. कितला येडा पण आहे हो कितला वायबार धंदा आहे हो. म्हणजे मरण टाइमले सुद्धा संसार सोडी राहणार नाही. काय जगता आलं लोकांना नाही का हो. महाराज वेळेवरच सावध झालं पाहिजे वेळेवर कळलं पाहिजे महाराज आता काय करायचंय. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये लोक वेडे झालेत. खरं तर मला सांगायला आवडेल आपण ज्या कामासाठी आलोय ना ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. नको तसली कामं करायला लागलोय आपण. करू नका समाजात दुमत नसेल पण नेमकं काय ना तुम्ही आपण बाजाराला उतरलोय. गाडीतून उतरल्याच्या नंतर प्रत्येक प्रकारची शॉप दिसते दुकान दिसते पण बाजार करणं आपल्या हातात आहे. एकीकडे मिठाईवाल्याची दुकान पण आहे आणि दुसरीकडे बियर बारवाल्याची दुकान पण आहे. कोणत्या दुकानाची पायरी चढायची ते आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगणे की आपण जन्माला आलोय ना ज्या कामासाठी आलोय त्याचा विसर पडलेला आहे आपल्याला. हो ज्या कामासाठी आलो त्याचा विसर पडलाय. आपलं खरं काम काय या मी नेहमी कीर्तनातून उदाहरण म्हणून सांगतो. जर एखादी बहीण भावाला राखी बांधायला जाते घरून निघाली माय ताई घरून निघाले तुम्ही राखी बांधायला भावाला. जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाहीये. बरोबर आहे की नाही. मन बोलेल समजी राह ना बहिणीच मागल्या ताईसले सर्वाले समजी राह ना. कारण मी एकदम तुम्हाला भाषामा सांगाना प्रयत्न करस कारण मी स्वतः काना देशना असल्यामुळे मला आयराणीमा सांगाना आवडस. समजी राह ना तुम्ही दुडामा राहतात बहिणीसो नको उपाधी नको तुम्ही मराठीवाला होते. असं फॅट गुज जायचं आहे मराठी न गावर आवत हाकलणार काढे रूम करी राहणार तरी माय बापले सांगस माझ्या पोराबरोबर मराठी बोलत जाणार. हो भाऊ ती बिचारी माय नाक काय शायर आहे नाही मागे तिनं मराठी ना काही संबंध नाही पण हो अंडोरली ब्याई ब्याई ती पोऱ्या नातून सांगे मराठी बोलस. मग भाऊ आताच्या दडे बट भाऊ आता हाय रे आताच्या दडी ते पोऱ्याने बी मराठी तशीच वयच ना. मग ते आजी आजोबा जबरदस्ती बोलतस मग तो बाबा नातूला विचारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे भाऊ. मग तो आजोबाला सांगस मनाचा हाय रे मनाचा. पुरा भाषाना सत्यानाश करणं लावा. भाषा कोणची का ना मराठी असो आयराणी असो का हिंदी असो परफेक्ट उतरायला पाहिजे. चंदूबा पंकजबा योगेशदास आहे बरोबर आहे ना. भाषाशी परफेक्ट उतरायला पाहिजे नाही त्या भाषामा बराच पॉझिटिव्ह बरं भाषामुळे बरीच पॉझिटिव्ह. मी 7वीला असताना मना वर्गा मित्र बाडू नावना पोरगा होता. बाय यूट्यूबमा जास्त मला गाया देतात बट तू घर ना विकच मित्रच नाही विकत तिरच पुरा नीचे म्हणे. पण मी कसा विचार कर
लोक पण 60-70 देवाला लागत काय दबाव करा ना सांगायचंच मागाय. भाषाचा परिणाम काय होतो ते सांगतोय. कोणती का भाषा मा उतराणं होय ना यज्ञेश बाबा परफेक्ट पाहिजे माणूस. हा ते शाळा 7वी ना वर्गामा होतो आम्ही. 6वा पिरियड चालू होता जॉग्रफीना. हो सर शिकाड राहतात आणि मना मित्रले ना टॉयलेटले जाणं होतं. पण आता ते आयराणी मराठी शिकणार मतलब खेडागावना पोरे अशी मराठी परफेक्ट नाही त्याच नाही. त्याला सुधरीने याला काय म्हणतास असं काय सांगू. मग ते आपला खेडागावना म्हातारा सांगतो ना झाडा बसायला जावानं परसाकडले जावानं त्यानं फिट होतं ते ध्यानमा. त्यान पोटमा काही निघणी तो उठना सर शिकाड राहतात म्हणे सर म्हणे काय रे बाडू म्हणे झाडाला जायचे. बाड्या खाले बट आयुष्यभर जाण नाही तू खालबट. बाड्या बशी घ्या आखो थोडा टाइम मा काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे. बाड्या खाले बस शिकणार नाही ना आयुष्यभर जाण नाही म्हणे खाली बस. बाड्या खाले बट ना. तिसऱ्यांदा काही निघणी बाड्या उठना म्हणे सर झाडाला जायचे. खाली बस रे बडव्या आयुष्यभर झाडायचं खाली बस. बाड्या खाली बटना 5 मिनिटं मग पोरे म्हणे सर म्हणे काय रे म्हणे आपला वर्गाना परफ्यूम बदली घ्या म्हणे. काय म्हणे बाड्यांचा डिना कलर बदली घ्या म्हणे सर. बाड्या उभा राहा. का रे बडव्या तुला अक्कल आहे का. अरे 7वीचा पोरगा 13-14 वर्षाचा मुलगा तुला सांगायची अक्कल नाही का. नाही म्हणे सर मी ते कधीचा सांगत होतो झाडाला जायचं. अरे त्या झाडाला नाही रागाल म्हणतो ओ काका. भाषा परफेक्ट होऊन तर बोलायला अर्थ आहे नाही तर वायबाचाच बरं. विठ्ठल 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 राखी बांधण्यासाठी जोपर्यंत माहेरी जाऊन भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. या मध्ये भेटणारे किती नातेवाईक भेटू देत त्यांना भेटू नका असं मी म्हणणार नाही. त्या नातेवाईकांना भेटू नका असं मी म्हणणार नाही. त्यांनाही भेटा पण जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधायला निघालाय ज्या कामासाठी निघालाय ते काम सक्सेस होत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तसंच आपण आलोय ना भगवंताच्या नामचिंतनासाठी पण नामचिंतनासाठी आल्याच्या नंतर आपण हुकलो आपलं काम खरं काम होतं विसरलो. खरं काम विसरलो.
3 प्रमाण घेतले आणि कामासाठी आलोय, त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. मी सांगत होतो की भैया घरून ज्या कामासाठी निघाला, जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाहीये. मध्ये कितीही कामं केली तरी ते काही तुमची फेरी सक्सेस झालेली नाहीये. बरोबर आहे ना? मग जर भावाला राखी बांधायला गेलेली बहीण जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तिची फेरी सक्सेस नाही या. तसं तुमचा माझा जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी या. मधले भेटणारे त्यात संसार असेल किंवा इतर रिलेशन तुम्ही जे टिकवता, टिकू नका असं मी म्हणणार नाही, पण ते सगळे टिकवा. पण आले कशासाठी होते तुम्ही, ते काम तुम्ही विसरले आणि ते काम करायचं इथं संत सांगतात. ते काम करायला पाहिजे, पण आता आपलं उलट विचारशे, ज्या कामसाठी आले ते करतात नाही, नको त्या कामे जास्त मोडतस. फॉर एक्झाम्पल, शेतात जाताना तुम्ही शिदोरी बांधतात ना. ड्युटीला जाताना तुम्ही टिफिन बांधतात, डब्बा बांधतात. डबा मग भाकर कितली बांधतात? 1 भाकर, 1.25 भाकर, 1.5 भाकर. बरोबर आहे ना? आणि भाजी कितली बांधतात? 2.5 बादली, 2.25 बादली. किंवा शेतात जाताना भाकर 1 बांधतो आणि चटणी बांधत असताना किती बांधतो माया हो? 1 चम्मच, 1.5 चम्मच, 2 चम्मच. बरोबर आहे की नाही? मग चटणी इतका संसार करायचा आणि भाकरी इतका परमार्थ करायचा, हा संदेश आहे. आणि त्याच्यासाठी आपण आलोय, पण आपण नको त्या कामे जास्त करतात. मला सांगायला आवडेल, अजून मी माझा आयल नाही शे. मी अजून आड मुलां काय ते मेरे फिरायनो अजून माझ वार मा कुदेल नाही शे बरं अजून. आणि मन सवय मला माहिती, आडचाच चांगलं दाबीन कारण हा मेरकोर चांगला कारण ना वावर पाकरास म्हणून. कारण मेरनी नुसती तोर लायलोर सुद्धा का वरीस भर तोरणी जायना वरण खास माणूस. हा मेरमा बी गण्य घसो काढणारा हुशार पाहिजे. आणि मन काय चालू आहे त्यावरच ते चालू. विठ्ठल विठ्ठल संत सांगून संत गेले. संतांचा संदेश आमचे कीर्तनकार तुमच्यापर्यंत सोडण्याचा प्रयत्न करतात, पण आता आमच्या कीर्तनकारांच्या पिढ्यान पिढ्या खपल्या तरी लोक सुधारायला तयार नाही म्हणाल सुद्धा आहे काही करतात नाही तुम्ही. हो म्हणजे सुधारणा बी नाही का मग अजून? ऐका, विठ्ठल विठ्ठल आपण आलोय ज्या कामासाठी त्याचा विसर पडलाय, त्याच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक वारकरी परिवार होत. माणूस वारीला निघाला, पोराला सांगून गेला, बेटा मी वारीला चाललाय. म्हणले तुला एक काम करावं लागतं. म्हणले काय? तू रोज देवपूजा करायची, मी येईस तोपर्यंत. म्हणले हरकत नाही बाबा. बाप गेला वारीला, पोरगा देवपूजा करत होता. पहिला दिवस देवधोया, दुसरा दिन देवधोया, तिसरा दिन, चौथा दिन, 5वा दिन उगी घ्या. मायले म्हणे माडीव आई कितला दिन? म्हणे भाऊ तुन बाप पिरी असतो चालेल म्हणे आई. आव म्हणे रोज ना एक देव दो अपेक्षा असं करस, अख्खा देव एकखटी येरवर लय जाऊन एकखटी धुईलेस म्हणे. आव भाऊ बटा देवच ना गासोडं बांधली ना, येरवर लय घ्या. देव मोक्या करली नात, बादली मा सोड दिनात मोक्या देव, आणि अख्खी बादली पाणी मा सोड दिनी दोर बांधीस. ज्या जड देव होतात त्या बादली मारा ऐक्यात. जड देव म्हणजे तुमना मते, तुमना लंगड्या देव, आमना लड्डू गोपाल. तोच लड्डू गोपाल खंडेरायाच्या सेवेसाठी आलेला यमरोजी प्रधान. तुम्ही त्या लंगड्या देव म्हणतस. आमना लड्डू गोपालले. लड्डू गोपाल गणपती बाप्पा अन्नपूर्णा ज्या जड देव होतात त्या पाणी माराय घ्यात. ज्या चांदी ना होतात, पत्रा ना होतात त्या पाणी मा तरंगी घ्यात. भाऊनी बादली काढीवर. जड देव बादली मा होतात. जिथला होता तिथला देव बांधली ना. देव बांधीशनी गरुणा देवनं बांधेल गसोड जसं तसं देवारावर ठी देणं. माय म्हणे पिंट्या अरे त्या देवसले अष्टगंध बुक्का तरी लावणारे. म्हणे माडी. म्हणे काय रे भाऊ? म्हणे देवसले अष्टगंध बुक्का लावायला चालावणे. म्हणे का बरं भाऊ? त्यासले सुत गोई घे म्हणे. कस काय रे भाऊ? म्हणे बाकी ना देवसनी येर मा आत्महत्या करली नाही म्हणे. मा कितला वायबार धंदा आहे. माय रागवायला लागली, बाळा तुला अक्कल आहे का? देवपूजा अशी करायची असते वैरे.
माय शिव्या द्यायला लागली. पोरगा म्हणे 8,000 राहिनो म्हातारीला कटकात चालीन त्यानापेक्षा सासरवाडी मा निघ म्हणे. सासराकडे निघ्या, सासरवाडी मा निघ्या. सासूबाई देख, सासूबाई देखताच खुश वय गे जवळ बापू राही ना. हा जवळ देखील सासूना काय आनंद राह आमनाच घरमा वातावरण देखील ना. दुसरीकडे जाऊन कामच नाही ना. आज घर माझा अनुभवी ज्ञान मला. जवळ त्यासले असं वाटत हो बापरे अवनीस ते मनकडे उतर ना जाणवार. आई गाडी बोर्ड लाईन येतच नाही पाहुणा कोणता बी डेपो मागूच जास आहे. सासूने जवळ देख तो काहीतरी वेगळा आनंद रास. हो एक ठिकाणी कार्यक्रमला जाय रे तू संदूबा कार्यक्रमला जाय रे तू. एक म्हैशीतली कोकाई राहीन ती 3 जोडे चारा पडेल होता पण तरी कोकाय राहिनी म्हणतो. म्हैस कोकाय का बरं राहिनी चारा बी तशी भुकी राही म्हणे कोकाय राहिनी बरोबर आहे बा. नाही इथला चारा पडेल का बा कोकाय राहिनी. म्हैसने मालकीनले सांगा म्हणतं मावशी आई म्हैस कोकाय राहिनी म्हणतं. का बरं कोकाय राहिनी चारा बी तशी म्हणतं पाणी तरी ठी द्या. नाही म्हणे महाराज. म्हणतं का बं पाणी नाही ठेवायला चाला म्हणतं का बं म्हणे म्हणा जवाई राहणार. मग जवाई आणा म्हैसले पाणी पाजाना काय संबंध. नका म्हणे महाराज पाणी दूध पाणतळ होई जाई म्हणे. ओ म्हणा बाप म्हणजे जवाई येवाना कितला आनंद आहे. म्हैसले बिन पाणीने उभी कर ठेवली होती. इथला जीव जवाईच मग काही काही बाईच ना तेवढं बरं आहे. धुडामा तशा एक बी बाया नाही त्या मायच्यान मी आटे ना काही सांगावं नाही. काही काही लोक इथला वायबार धंदा धरायचे नातं सुद्धा टिकाडता यायला पाहिजे नातं. जर सुनबाई आंडोरणी गाडीवर बशीन जरी अशी निघस ना काय काय म्हाताऱ्या दखवाव दखवा बी कुठे कशी मजानी मुजाडत आणेन बटणी दखवो. आणि तीच गाडीवर जर अंडेर आणि जवाई येतच होती ना मोटरसायकलवर बटीस नाही म्हातारी दाबावर का पापडे टाके ना माय हो भिकू हो गंगू दखवो माय मन सोनचिडी कशी मजानी बटी नाही राहील. तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजाना मुसडानी मराल टाईमवर चाय बेटी तुले वाय बारले. नातं टिकवता आलं पाहिजे नाही का. हा आता अहो भाऊ सासरवाडी माग्या. सासरवाडी मध्ये गेल्याच्या नंतर सासूबाईनं बघितलं जावाई बापू आले इथं म्हणल्यावर जावाई बापूंना सांगितलं जावाई बापू तुमच्यासाठी स्वयंपाक लावते पण एक काम करा मी स्वयंपाक करते तोपर्यंत. म्हणे काय काय म्हणे मामी काय नाही जावाई बापू मी स्वयंपाक करस तोपर्यंत तुम्ही आमना देवदोय टाका म्हणे. ज्या दांगडोल बे ना आता पहिले तोच दांगडा आखो गय पडणार आहे भाऊ म्हणे. त्या दिले दोयलीनं जेवण करली ना आराम करली असं काय मग सासूबाई म्हणे पाहुणा मी देव स्वयंपाक करस तोपर्यंत देव पूजा करल्या म्हणे. आहो म्हणे आटे बिते तोच दांगडो गुजी घ्या. आता घर जासू ते मायना कटका नाटे राहतो सासू देव दवा लावस जीवच ठेवणार आणि आत्महत्या करीन मर जासू म्हणे. अहो भाऊनी जंगलला मार्ग धरा. एक वीरमा उडी मारणार होता तोपर्यंत वीर मालकानं हात धरला म्हणे भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवून आणि आत्महत्या करी मर नाही. वीर मालक म्हणे अरे येडा अहो अनमोल किंमत ना शरीर अहो एवढा चांगला नरदेव भेटेले भाऊ आनंद लिहिले रे जीवन ना मरू नको. तुला काही कामधंदा होत नशी ना कामधंदा करू नको. तुले बिडी काढीस ना शोक होईना ते बी माले सांग. वरीस ना 2 ड्रेस वापरस होई 4 ड्रेस ली दिसू. बिडी काढीसले रोज ना 10-20 रुपये दिसू. तुले 2 टाइम नाही 3 टाइम जेवणले दिसू. काम न दुख लागस काम बी करू नको फक्त मन घरमा बडी बडी देवदोय टाकत जाय म्हणे. हा आपला परमार्थ हो. आणि असा देव करेल असं असं नामचिंतन करेल भगवान भेटी का अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. विठ्ठल असतो जीवनाचा काही वय मर्यादा असते. बाई जन्माला आल्याच्या पासून 25 वर्षापर्यंत काय नियम आहेत. 25 ते 50 पर्यंतचे काय नियम आहे. 50 ते 75 पर्यंतचे काय नियम आहे. पुढचं आयुष्य भेटलंच तर पुढचं आयुष्य कसं खर्च करावं हे भागवतामध्ये दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल काळ वेळ नंतर माणसानं बदलाव आणला पाहिजे स्वतःमध्ये. फॉर एक्झाम्पल कैरिया आत्ताचं उदाहरण सांगतो. झाडाला लागते तेव्हा एकदम छोटीशी आहे. तिला आपण कापून खातो तर वय कच्ची कैरी आंबट बरोबर. त्याच कैरीला झाडाला लागून राहू द्या थोड्या दिवसाच्या नंतर पिकते. आज मंडळी ठरेल होतं ते माझ वावर माव आवतू बकर सुभाष कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत दोन्हीही मृदंगाचार्य ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP गाजवल्या
इथे आमचे यज्ञेश बाबा, इथे आमचे मयूर बाबा, यांच्या पक्वाजाचा हात असा चालस ना महाराज. मला जर असं वाजणार म्हणणार चांगला राहणार ना, म्हणा पुरं चित लाग जा असा जीव करत ना. मी काही एक गिअर मारली वाटेल आणि बाकीना देखतच ना काही दिवस झाला मस्त अंगाला राहणार. बाकीना हो भाऊ असं काय करा ना भाऊ. बट अनुभवलीच नाही उभा आहे मी. कसं 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 हा लोक काय काय सांगतील काय सांगता बाकीना ती इथला नीत राहताना बाकीना म्हणे महाराज पहिले गोंधळ करे म्हणे असा सुद्धा सांगतात. बाकी काय करलीच त्यास. अरे मी चांगला खानदानी श्रीमंत ना पोरे आहे रे. 48 एकर ना मालक ना पोरे आहे ना मी रे. हा माझा छंद आहे. मी भगवंतासाठी काही करतो. भगवंताच्यासाठी करायला मी अजिबात लाजत नाही. राहिली तुमची जाऊ द्या गोष्ट, आमच्यातले राहणारी माझी टिंगल करतात तरी त्या कुत्राशने वर्ष लागत नाही. कारण मला माहिती भगवान अगर मेरे साथ में है तो मुझे दुनिया से कोई लेना देना. आणि ज्या दिवशी भगवंत तुमच्या सोबत आहे ना त्या दिवशी बुकणारा कुत्रा आपोआप आडा पड जातो. विठ्ठल विठ्ठल जीवन जगायचं असेल ना. हा मी यांचा परिचय देताना सांगतो की मी नेहमी चांगले वाजवणारे असतात की मी नाचत राहतो. दादासाहेब योगेश दादासाहेब मी नाचत राहतो. कोणी कितला काय किडा पाडेन. आणि किडा पाडणार तरुण भाऊ संदीप दादासाहेब या किडा पाडणारच नाही वर्ष अजिबात लागा नाही. तरुण भाऊसले आपला कीर्तनमा संदेश बरं का. तुम्हाला दाखला किंवा मोठा भाऊ बोल राय ना असा हक्कातही सांगत. काही काही पुरे घाबरी जातच हिंमत सोड देतच. नाही विठ्ठल 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 काही काही दादा नाव ठेवणाऱ्यांना घाबरून काहीच करत नाही. दादा नाव ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागलात ना तर जीवनात सक्सेस होणार नाही. ते नाव ठेवणारे त्यांचं कामच आहे. हा त्यात ना बिन पगारल्यावर ना आपलं पाप दोय काढतस. त्याचले ड्युटी करू देऊ आपण त्याच ना वर्ष लागू नये. एखादं गली आली मग एखादं एरिया मा ना पोरग जर काही करायला निघणार ना हा बस आहे. एखादं तरुण पोरग जर काही करायला निघणार ना आठेपटा काका चांगला आहेत बिचारा. पण काही काही 50 पुढेला 60 पुढला वयल वयल डबा यमन बातकुल. एखादं पोरग जर काय करायला निघणं का या 2 म्हातारा बट्टस नाही रे तात्या भाऊसाहेब ना पोऱ्या येडांगत काही बी कर राज भाऊ. आपो तात्या पानूजी जडतरा झादे रे येड साल ते दोन्ही किडा पाडतस. आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या दोन्ही त्या दारमा जात. बावड्यो पेडा बिडा कवे काढ राहणार गु कायले तर किडा पाड राहता का रे. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका महाराज. सक्सेस होतो माणूस. हो असे लोक अजून असं रीतशीर माहीत नाही आमले. पण त्याच ना मग ते मी बराच त्याच ना ते मोठा माझे तिघही बंधू म्हणजे माझे चंदू बाबा असतील वारुडकर जे गायनाला उभे आहेत. ते नुसते गायनाचार्य नाही कीर्तनकार आहेत. आमचे पंकज महाराज 1 तासकर सध्या त्यांचा मुक्काम धुळ्यामध्येच आहे. त्यांच्या बाजूला आमचे दादाश्री योगेश महाराज बदानेकर आहेत. आमचे विनेकरी बाबा वारुडचे आहेत. सगळे भजनी मंडळ निमडाड्याचे भजनी मंडळ. अरे वा क्या बात आहे. निमडाडेकर सगळे भजनी मंडळ. साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम छान आहे. वाजवणारे म्हणणारे महाराज लोक चांगले आहेत. कीर्तनासाठी उपस्थित बरेच लांबून लांबून लोक आलेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बाबुर्द्याचे समाधान दादासाहेब आहेत. अजून मला जीवापाड प्रेम करणारे माझे संदीप दादाश्री दादासाहेब पण आहेत. खरं तर यूट्यूब चॅनलचे 6-7 कॅमेरा चालू आहेत. नाव कोण लिहू मला सुधरी राहिलं नाही. हा आता समजा तुम्ही 6 जण शेतच मी कोणतं चॅनलला नाव लिहू मला सांगा. प्रत्येक कीर्तन माझ्या 7-8 जण राहतात. आता नवीन बदलत राहतं. नावे बी ध्यान मा राहते नाही बाकीना ठिकाणी. नामा दादा बऱ्याच ठिकाणी चुकायचं असं मागा गैरसमज करजात ना का सर्व वाजता नाव लिहिन आता असं समजतात. नाही ते बाकीना असा विचार करतील 1-2 जण नाव लिहाय गे शेल का रे ते बी चिकणार नाही झालं. लोकेशले काय आणि समजा बटा ना नावे लिहायला गोतो ना बसेलवालाच ना
नेमका 2 तास तरी जातील. तुम्हीच सकाळी चावशात नेमका रात्री कीर्तनकार होता का बाट होता ते संबंध नाही, नुसता नावे वाचे म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे आबासाहेबांचे चिरंजीव आमचे सनीदादा. सनीदादा साहेबांनी मला कॉल केला, म्हटले बाबा काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल. आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. खरं म्हणजे आजची तारीख माझी सुरतमध्ये होती. मित्रपरिवाराचं आयोजन होतं निलगिरीमध्ये. त्यांना मी समजवलं की भैया माझ्याच घरचा कार्यक्रम आहे, माझ्या मावसाकडेच कार्यक्रम आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही, जे खरं आहे ते सांगस. कारण खोटं बोला मग कशी जातच, लोक आपल्यापेक्षा पुढे येतच. हो या ते आठ या चॅनलवाला 6 येतात, चोरीदपी मोबाईलवाला 1000 पोती नाटे. आणि बट आपल्यावर प्रेम करणाराच राहता असं थोडीशी, बाकी ना किडा पाडणारा बी राहतात त्या. हो तुम्ही जवळ चांगलं करायला निघतास ना लोकेशन चांगलं ध्यान मारत नाही, तुम्ही चुकनात कुठे यावर जास्त ध्यान राहत. लोकेशन पुरा कपडा पांढरा राहू द्या, पांढरा कपडा दिगावणे ते असले पण एखादा काळा दाग पडेल राहणार ना, आवर्जून ध्यान तडे जास्त ते काळा दाग आहे असं नाही का. तसं माणूस चुकला ना त्याच्यावर लोकांचं लक्ष असतं. पण मला माहिती आटे बसेलच मग बटा लोक चांगला आहेत बघ. फक्त ते हां विजू भैया, दिनू दादा साहेब, आमचे प्रवीण भैया, विकास भैया, प्रवीण दादा असं बस नाम नाही ते वही घे ना, ते घर नाही ते री विठ्ठल विठ्ठल भक्ताचे जाणाचे तेही उदास. भक्ताचा विठ्ठल विठ्ठल कैरी आंब्यात परिवर्तन होतं तसं जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. महाराज आपलं आयुष्य जगलं गेलंय ना, जसं राजा दशरथाच्या जीवनामध्ये महाराज एक पांढरा केस दिसलं, राजा दशरथाला वाचलं की आपण कुठंतरी आता संसाराचा त्याग केला पाहिजे आणि संसारातनं आपण संन्यास घेतला पाहिजे. तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपण आयुष्य खर्च केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो भगवंताच्या चरणाशी आपलं आयुष्य खर्च करायचंय. भगवंताच्या चरणाशी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी देवावरही तेवढा दृढ भाव असला पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर संकटाला कवटाळण्यापेक्षा आपण भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. भक्त कसा असला पाहिजे एका मिनिटात पटवतो. विठ्ठल विठ्ठल